फर्स्ट ब्लॉग आहे. सो ब्लॉग काढण्याचं कारण असं की मला भरपूर दिवसांपासून ब्लॉगिंग करायचं होतं. कारण मी भरपूर लोकांचे व्हिडिओज बघते, पण मला ब्लॉग काढणं कधी होत नाही. भीती वाटत होती भरपूर, बट मी थोडं यूट्यूबला बघून मी पण आता ठरवलं आहे की मी ब्लॉगिंग चालू करणार आहे. सो जस्ट आत्ताच माझी डिलिव्हरी झालेली आहे आणि माझं बाळ खूप छोटं आहे. सो माझ्या ब्लॉगचं एक मेन कारण म्हणजे हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, मी तर तुम्हाला सांगितलं. पण माझं बाळ आता जस्ट 3 महिन्याचं आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम त्याला घेऊन माझ्या गावाला चाललेलो आहोत, म्हणजे त्या बाळाच्या आजोळाला चाललेलो आहोत. सो बघूयात म्हणजे काय लोकांची रिॲक्शन आहे. थोडा एक छोटासा छोटीशी एक पूजा होती, सो ती करायची आहे. त्या पूजेसाठी चाललेलो आहोत. हे माझे पप्पा आहेत. सो एकदा कार झालं की संपला. बघूयात आता पुढे काय होतंय. पुढे जाऊन पेट्रोल पंपावरती थोडं पेट्रोल भरलं, त्याच्यानंतर जिजूंनी गाणी लावली. मस्त एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. मस्त आता नवीन सॉन्ग आलेलं आहे, ते मला खूप आवडलं होतं म्हणून लावलं होतं मी सॉन्ग. बघा कसा एन्जॉय चाललाय. सो त्याच्यानंतर बाबासाहेबांची गाणी लावली. मस्त असं एन्जॉय करत गेलो. सो आम्ही आता किकवी गाव, कोणाला माहिती आहे का, पुण्यामध्ये थोडंसं नसरापूरमधून पुढे आल्यानंतर किकवी गाव लागतं. आता आम्ही किकवी गावात आहोत. मी दाखवते तुम्हाला फ्रंट कॅमेराने. पाऊस पडलाय थोडासा थांबला होता. कदाचित गावात सुद्धा पाऊस असू शकतो. खूप मस्त वातावरण आहे इकडचं. सो तुम्ही म्हणत असाल हे पाठीमागे कोण बसलेले, हे माझे मिस्टर आहेत आणि ही माझी बहीण आहे, ही माझी मम्मी आहे, हे माझे जिजू आहेत आणि हे माझे पप्पा आहेत. सो थोडंसं आता प्रवास करतोय त्याच्यामुळे ते शांत आहेत. मजा येते. खूप दिवसातून बाहेर पडलोय. खूप दिवस झालं बोलत होतो की फिरायला जायचं, पण फिरणं काही होतच नाहीये कारण बाळ पण छोटं आहे. सो नाही जमत आहे फिरायला जायला. त्याच्यामुळे आता गावाला जाते तर एन्जॉय करून घ्यायचं, बाकी काय. बघूयात आता पुढे. हाय. सो तुम्ही बघू शकता मम्मी झोपली आहे, दीदी पण झोपली आहे, ऋषिकेश जागा आहे जागा. सो प्रवास करताना थोडीफार झोप लागतेच. किती मस्त नदी आहे, पूर्ण तुडुंब भरलेली आहे नदी, त्याच्यामुळे अजूनच छान वाटत होता व्ह्यू तो. पप्पा पण बघतायत आता. सो हाय, आपण आलेलो आहोत वीर धरणाच्या इथे. वीरमध्ये कोण कोण राहतं कमेंट करून सांगा. किती पाणी आलंय बघा वीर धरणाला. मस्त आहे. गाणी लावली जिजूंनी आणि एवढं सुंदर दिसतंय बघा. असं पूर्ण पाणी बाहेर आलं होतं. शेतांमध्ये काही लोकांच्या गेलं होतं पाणी. दीदी सांगत होते की आम्ही गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा पूर्ण रस्त्यावरती पाणी आलं होतं. ते हे बघ होडी, इथं पण आहे होडे. 2 आहेत, एक तिकडे गेली आणि एक इकडे. मला पण बसायचंय होडीमध्ये. पप्पा आमच्या लोणंदमध्ये आलो आपण ना आता. 3:30ला जाऊ. हो, आता आलेलो आहोत आम्ही. जस्ट नाश्ता करायला आलेलो आहोत. सगळे नाश्ता करताय. नाश्ता करून निघू आम्ही थोड्यासा. सो गाईज, आम्ही आता जस्ट लोणंदमधून निघालेलो आहोत. आता फलटणमध्ये पोचू. फलटणमध्ये पोचल्यावरती मग डायरेक्ट कदाचित घरी गेल्यावरच ब्लॉग सुरू करेन. बाय बाय. पप्पांनी पुढे बाळाला घेतलं मांडीवरती. पप्पांना म्हटलं पप्पा बाळाला जरा थोपटा हो, तुमचा एक व्हिडिओ काढते. पप्पांचा बड्डे आलाय जवळ, सो त्याच्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ छान बनवायला तरी भेटेल मला. पप्पांकडे बघून हसतीये. पप्पांना म्हटलं द्याव जरा माझ्याकडे बाळाला. एवढी घेतली आणि जिजूंनी गाणी लावली होती, एवढी खेळत होती माझ्यासोबत. मी गाणं म्हणायचे किती हसायचे. गाडीचं थोडंसं काम आहे
गाडीचं काम झालं नंतर आम्ही निघालो. बघा ऋषिकेशसाठी मी गाणं म्हणतेय, पण त्याला खूप झोप आली होती. त्यानेच खरं तर मला ब्लॉग सुरू करायला सांगितलं आणि आता स्वतःच कसं करतोय बघा. त्याला फक्त नाटक करायचं असतं कॅमेरासमोर. कॅमेरा बंद झाला की ए सानू असं असं कर, ए सानू तसं तसं कर. हां सो जस्ट आता आम्ही पोचलो आहोत. एक 10-15 मिनटं झाली. तिकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. हा माझा छोटा भाऊ आहे. बाळ झोपलेलं आहे आता. सो जेवणाची तयारी चालू झाली. आल्या आल्या मम्मी आणि दीदी पहिले स्वयंपाकाच्या तयारीला लागले. पप्पा आणि काका सुद्धा मदत करतायत मम्मीला. पप्पा मम्मी स्वयंपाक करतायत आणि तिकडे मम्मी बघतीये, व्हिडिओ काढते ती दीदी बसली आहे. माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे. जेवणाची तयारी चालली आहे. पप्पांना आवड आहे. पप्पांचे पहिल्यापासूनच खूप छान स्वयंपाक बनवतात. पुरी पैसेच बस. इकडे काकी मस्त कांदा चिरतीये, कोथिंबीर चिरतीये, मस्त भाजीची तयारी चालली आहे. इकडे गुरुजी आले होते. नंतर सगळेजण पूजेला बसले. पूजेला बसल्यानंतर मला एवढा व्लॉग घेता आला नाही, कारण फर्स्ट टाइमच व्लॉग बनवत होते. तरी मी लपून व्हिडिओ काढला एक छोटासा आपला व्लॉगसाठी. बाहेर आम्ही मस्त एन्जॉय करत होतो चौघजण. आम्ही आतमध्ये बसलो नव्हतो कारण भरपूर गरम होत होतं. बाळ खूप चिडचिड करायला लागलं होतं. नंतर ऋषिकेशला बोलवून घेतलं मी. बाळ थोडंसं चिडचिड करते, त्याच्यामुळे आम्ही थोडं बाहेरच बसलेलो. आतमध्ये चालू आहे सगळं. आता डायरेक्ट जेवण करताना भेटूया. प्रवासाने खूप दमून गेलो होतो, त्याच्यामुळे आम्हा सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग नंतर आम्ही वडापाव घेतले. घरून कॉल यायला लागले, मग घरी गेलो जेवण करण्यासाठी. सगळेजण जेवायला बसले. मस्त असं जेवण होतं. जिलेबी, भात, भाजी. जेवलो आणि आजीकडे निघालो. आता आम्ही जस्ट आलेलो आहोत माझ्या आजीच्या घरी, म्हणजे माझ्या आजोळी. तो थोडा वेळ थांबू आणि जाऊ लगेच. सगळेजण माझ्याकडे बघतायत मी ब्लॉग बनवते. ते बाळ खूप त्रास देते. ऋषिकेशने घेतलेली आहे तिला, त्याच्यामुळे. ही आमची शेती आहे, म्हणजे माझ्या तिकडच्या लोकांची, म्हणजेच माझ्या मामाची. गेले आता शेतामध्ये. चला भेटू आता निघताना डायरेक्ट. आता थोडा वेळ बसतो आणि मग भेटूयात निघताना. बाय. हे बघा आमचं घर शेतातलं. माझा आजोळ आहे हे. कसा झोका चाललेला आहे बाळाला. मस्त अशी सेवा चाललेली आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. खूप दमलो होतो. बाळ पण चिडचिड करत होतं. मग थोडं पुढे जाऊन थांबलो. आजी रडत होती, खूप वाईट वाटलं. आम्ही निघताना ती सतत रडतेच, म्हणजे नेहमीच रडते. बघा बाळ झोपलंय कसं शांत. झोपून गेली नंतर ती. सगळेच झोपले होते गाडीमध्ये तसं. नंतर मग मी डायरेक्ट सासवडमध्ये आल्यानंतरच व्लॉग चालू केला परत. सासवड नंतर मग आम्ही थोडं मिसळ खायला थांबलो. आम्ही मिसळ मागवली होती. आधी वडापाव मागितले, नंतर मग त्यांनी भेळ मागवली होती, मम्मी आणि पप्पांनी. दीदीने पण भेळच मागवली होती. आम्ही दोघात एक मिसळ मागवली. बघा किती छान मिसळ आहे. टेस्ट तर खूप मस्त होती मिसळची. त्याच्यानंतर आम्ही बोपदेव घाटामधून येत होतो. बोपदेव घाटातून येताना खूप भीती वाटत होती. आमच्या भूताच्या गोष्टी चालल्या होत्या. त्याच्यानंतर जारण पिक्चरचं थोडंसं चाललं होतं, म्हणजे असं आहे तसं आहे. घाबरले होते मी फुल. मला खूप भीती वाटते भूताच्या पिक्चरची. चाललं होतं जरा डिस्कशन. मजा आली, पण किती छान व्ह्यू वाटतोय. फायनली घरी आलो. खूप दमलो होतो प्रवासाने. प्रवास केल्यानंतर खूप दमणूक होते. बाळ पण आत्ताच उठलंय.
सो गाईज आजच्या पुरतं एवढंच. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.